आवाजों। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा, पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा, नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा, नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। बाजे के शब्द में दूतों की सेना में आएगा यीशु राजा, बाजे के शब्द में दूतों की सेना में आएगा यीशु राजा, क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में गाएंगे, क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में गाएंगे, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। दूसरा गीत गावे अपन, मेरा यीशु मसीह जब दुनिया में था उसने अच्छे अच्छे काम किए। मेरा यीशु मसीह जब दुनिया में था उसने अच्छे अच्छे काम किए, कभी भीड़ को खिलाया, कभी मुर्दों को जिलाया और रोगियों को चंगा किया। मेरा यीशु मसीह जब दुनिया में था उसने अच्छे अच्छे काम किए, कभी भीड़ को खिलाया, कभी मुर्दों को जिलाया और रोगियों को चंगा किया। जय जयकार, जय जयकार यीशु की, जय जयकार, जय जयकार, जय जयकार यीशु की, जय जयकार। भीड़ थी 5,000 से थे बिल्कुल लाचार, उनको सूझा न कोई उपाय, एक लड़का वहाँ आया, रोटी 5 मछली लाया, यीशु ने दिया भीड़ को खिलाया। जय जयकार, जय जयकार यीशु की, जय जयकार, जय जयकार, जय जयकार यीशु की, जय जयकार, जय जयकार, जय जयकार यीशु की, जय जयकार।
यावेळेस आपण आपले नेत्र बंद करूयात. प्रभूचं नाव आपण उंच करूयात. उठाते हैं तेरा नाम, कर तेरी स्तुति करते हुए. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए. घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना. मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो. मिलकर हम गाए हालेलुया. ओ हो हालेलुया. हा 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 हालेलुया. ओ हो हालेलुया. आएगा मेरा यीशु हमें लेने एक दिन. जाएंगे हम उसके संग जहाँ पर होगा अनंत जीवन. आएगा मेरा यीशु हमें लेने एक दिन. जाएंगे हम उसके संग जहाँ पर होगा अनंत जीवन. मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो. मिलकर हम गाए हालेलुया. ओ हो हालेलुया. हा 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 हालेलुया. ओ हो हालेलुया. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए. घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना. मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो. मिलकर हम गाए हालेलुया. ओ हो हालेलुया. हा 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 हालेलुया. ओ हो हालेलुया. हे परमेश्वरा,
आमच्या पवित्र प्रभू, पुनरुत्थान आणि जीवन असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ता, आज या वचनाद्वारे तू प्रत्येकाशी बोल परमेश्वरा. या वचनाद्वारे आज आम्हा प्रत्येक बहीण भावाचे अंतःकरणे आनंदाने तू भर, आनंदाने हर्षित कर. हे परमेश्वरा, तुझं वचन पवित्र आहे आणि ते वचन मनुष्याला जीवन देते. जे तुझ्या वचनावर विश्वास ठेवतात त्यांना आशीर्वाद प्राप्त होतो. हे प्रभू, आज प्रत्येकाशी तू बोल. विश्वासानं चर्चमध्ये आलेल्या आमच्या माता भगिनी, प्रिय बहीण भाऊ, प्रिय लेकरे, सर्वांना तुझा आशीर्वाद दे. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक पित्या. आमेन. आपण बसूया. प्रियांनो, प्रत्येक जण देवाचे लेकरं आहेत आणि आपला वेळ आपण देवाच्या उपासनेकरिता देतो आणि मग आठवडाभर प्रभू आपल्याला त्याच्या शांतीमध्ये चालवतो. प्रियांनो, आम्ही आनंदामध्ये राहावं, शांतीमध्ये असावं म्हणून ही उपासना, ही भक्ती, प्रार्थना खूप महत्वाची आहे. प्रार्थना म्हणजे प्रभूसाठी, मंडळीच्या लोकांचं एकत्रितपणे देवाला केलेलं समर्पण. मंडळी एकत्रित येते आणि देवाला आपल्या जीवनातून, आपल्या अंतःकरणातून धन्यवाद देते. हा परमेश्वर ज्याने 6 दिवस आमचा सांभाळ केला आणि 7व्या दिवशीचा नियम परमेश्वराने लावून दिला की 6 दिवस तू आपलं कामकाज कर आणि 7व्या दिवशी विसावा घे आणि त्या दिवशी तू भक्ती कर, प्रार्थना कर. प्रियांनो, आपण जोपर्यंत पृथ्वीवर आहोत तोपर्यंत ह्या आज्ञाचं पालन व्हावं. या आठवड्यात गेलो मग पुढच्या आठवड्यात नाही जायचं, अशा कल्पनातून आपण बाहेर आलं पाहिजे. या आठवड्यात गेलो पुढच्या आठवड्यात गेलं पाहिजे. देवानं केवढे आशीर्वाद आम्हाला दिलेत हे 6 दिवसात तुम्ही मोजले का? प्रियांनो, देवाच्या वचनाची आम्हाला भूक लागली पाहिजे आणि ज्या वेळेस देवाच्या वचनाची भूक आम्हाला लागते त्यावेळेस आमचं अंतःकरण शांत बसत नाही, चर्चकडे बरोबर पावलं निघून येतात. प्रियांनो, अशीच एक गोष्ट आपण पाहतो योहानाच्या 21व्या अध्यायामध्ये 1 ते 14 मध्ये. येशूचे तिबिरिया समुद्रात 7 शिष्यांना दर्शन. प्रियांनो, हा तिबिरिया समुद्र इथं दाखवलेला आहे. पवित्र शास्त्रामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. तिबिरिया समुद्र म्हणजे हा गालिल समुद्र आहे. प्रियांनो, मोठा इतिहास या यरुशलेमेमध्ये, इस्रायलमध्ये या समुद्राचा आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं या ठिकाणात सुवार्ता कार्य केले. प्रथम शिष्यांना पाचारण त्याने याच समुद्राजवळ केलं आणि आता प्रभू येशू ख्रिस्त अद्भुत गोष्ट शिष्यांना स्वतःचं दर्शन देणार आहे या तिबिरिया समुद्राजवळ. प्रियांनो, ह्या वचनामध्ये जर आपण वाचलं तर या वचनामध्ये 21वा अध्याय वचन 1, त्यानंतर तिबिरियाच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रगट झाला आणि तो ह्या प्रकारे प्रगट झाला. शिमोन पेत्र
आणि इथं जे जे 7 शिष्य आहेत त्यांची नावे या ठिकाणात दिली आहे. आणि कोणते कोणते 7 शिष्य आहेत प्रियांनो, इथं सांगितलेलं आहे. शिमोन पेत्र, दिदुम म्हटलेला थोमा, दिदुम म्हणजे जुळा, दिदुम म्हटलेला थोमा, गालिलातील काना येथला नथनेल, जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यांपैकी दुसरे 2 जण हे एकत्र जमले असता शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, मी मासे धरावयास जातो. ते त्याला म्हणाले, आम्हीही तुझ्या बरोबर येतो. तेव्हा ते निघून मछव्यात बसले, पण त्या रात्री त्यांनी काही धरलं नाही. प्रियांनो, ही एकदम आश्चर्यचकित गोष्ट आहे की हे रात्री मछव्यामध्ये मासे धरण्यासाठी गेलेत गालिल समुद्रात. त्याचं नाव, जुनं नाव जे आहे ते तिबिरिया समुद्र आहे. आणि रात्रभर त्यांनी मासे धरले. सारखं जाळं टाकत होते, मासे काही सापडत नव्हते. सारखं जाळं टाकत होते, मासे काही सापडत नव्हते. पण प्रियांनो, एवढी अद्भुत गोष्ट आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणात आला. पहा, इथं आपण जाऊया शास्त्रामध्ये पुन्हा. मग पहाट होत असता, 4थं वचन, येशू समुद्र किनाऱ्यावर उभा होता. तथापि तो येशू आहे असे शिष्यांनी ओळखले नव्हते. प्रियांनो, रात्रभर कष्ट केले पण काहीच नाही. जीवनामध्ये आम्ही पुष्कळदा असेच कष्ट करतो प्रियांनो. कष्टाचं प्रतिफळ मिळत नाही. पण जेव्हा आम्ही मनापासून परमेश्वरावर प्रेम करतो, मनापासून परमेश्वरावर प्रेम करतो, त्याच्या वचनाचा सन्मान करतो, त्याच्या सेवकांना तुच्छ मानत नाही, आमचा देखील देवबाप सन्मान करतो. प्रियांनो, आज ह्या वचनामध्ये आम्ही वाचतो, रात्रभर शिमोन पेत्र आणि शिष्यांनी कष्ट केले. रात्रभर देवाला काळजी आहे, येशूला काळजी आहे. त्याचे शिष्य समुद्रात आहेत आणि कष्ट केलेत त्यांनी. भूक लागलेली आहे, कष्ट करत आहेत, पण काहीच मासे सापडले नाही. प्रियांनो, पुष्कळदा जीवनामध्ये आम्ही खूप कष्ट करतो पण आम्हाला प्रतिफळ प्राप्त होत नाही. सैतान ते प्राप्त होऊ देत नाही. म्हणून प्रियांनो, आम्ही सैतानाच्या मार्गानं चालायचं नाही. देवानं दिलेल्या 10 आज्ञाचं पालन आपण तंतोतंत केलं पाहिजे. प्रियांनो, आपल्या लेकरांना देखील खरं बोलण्यास आपण शिकवलं पाहिजे. देवानं आम्हाला सत्यतेमध्ये चालवलं. देवानं आम्हाला सत्यतेमध्ये चालण्यासाठी स्वतःचा प्राण दिला ख्रिस्ताने. फार मोठी किंमत आहे आणि ज्यांना ही किंमत कळली प्रियांनो, ते सत्यतेमध्ये आहेत. म्हणून आपण प्रत्येकाने आपला स्वभाव बदलला पाहिजे. जे काही आमच्यामध्ये देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत, सर्वात प्रथम आहे लबाडी, आणि ती झाकण्यासाठी पुन्हा आपण लबाड बोलतो, खोटे बोलतो. प्रियांनो, हा खोटेपणाच देवाला आवडत नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रतिफळ प्राप्त होत नाही. आज प्रियांनो, प्रभूला वाटतं की आम्ही शांतीमध्ये जगावं. प्रभूला वाटतं की आम्ही आशीर्वादित व्यक्ती आहे. पण प्रियांनो,
प्रभूनं आम्हाला सत्यतेमध्ये पाचारण केलेलं आहे, सत्यतेमध्ये समर्पित केलेलं आहे. एक समर्पित जीवन आपण जगावं. हा पेत्र प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला. प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं शिष्यांना. हे शिष्य प्रभू येशू ख्रिस्ता सोबत होते. येशूची आठवण पेत्राला येते, कारण पेत्र येशू ख्रिस्तावर प्रेम करणारा होता. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की पेत्रानं येशूला 3दा नाकारलं. त्याने पश्चाताप केला. सर्व लबाडी त्याने सोडून दिली. त्याने तो वधस्तंभ पाहिला. त्या वधस्तंभावर लटकलेला ख्रिस्त त्याचं मन भरून आलं की मी त्या देवाच्या पुत्राशी, माझ्या गुरुशी मी लबाडी केली. पेत्राला पश्चाताप झाला. पेत्र बदलला. प्रिया, ज्यावेळेस येशूचं शरीर वधस्तंभावरून काढलं त्यावेळेस पेत्र त्या ठिकाणात होता. येशूचं शरीर तो कबरेमध्ये ठेवून शिष्यांबरोबर. प्रियांनो, एकच ध्यास, प्रभू येशू ख्रिस्त दिसत. तो प्रभू येशू ख्रिस्त आमच्या बरोबर होता आणि आता दिसत. प्रियांनो, त्याचं मन प्रभूसाठी व्याकुळ झालं. रात्रभर त्यांनी कष्ट केले, पण काही सापडलं. प्रियांनो, तुम्ही कष्ट करत आहात, त्याचं प्रतिफळ नाही मिळत आहेत, कारण तुम्ही देवाच्या आज्ञापासून भलतीकडेच भरकटत चालला आहात. म्हणून तुम्ही परत या. परत येणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर तसंच गेलं तर देव तुमचं सहाय्य नाही करू शकत. तुम्हाला परत यावं लागतं, मागं फिरावं लागतं. पुन्हा मागं फिरून प्रभू पुढे पश्चाताप करून प्रभूला सोबत घेऊन चालावं लागेल. आणि मग तुम्ही ज्या कामाला हात घालाल ते आशीर्वादित होईल. आमेन. प्रियांनो, अशीच गोष्ट झाली आणि ते जाळे टाकून थकलेत. प्रियांनो, आणि मग 4थ्या वचनामध्ये आम्ही पाहतो की मग पहाट होत असता येशू समुद्र किनाऱ्यावर उभा होता. रात्रभर कष्ट केलेत, पण नवीन पहाट आली, आनंदाची नवीन गोष्ट आली. आणि जिथं येशू आला तिथं आशीर्वाद आला. आमेन. प्रियांनो, जर येशू जिथं आहे तिथं आशीर्वाद आहे. मग आमच्या घरात जर प्रार्थना आहे तर मग आशीर्वाद का नाहीये? म्हणून प्रियांनो, देवाची उपस्थिती आमच्या कुटुंबात आमच्या बरोबर असावी. प्रियांनो, या ठिकाणामध्ये येशू आला. येशू आला म्हणजे सर्व काही आहे. प्रियांनो, नवीन आशा आहे. ख्रिस्तामध्येच नवीन जीवन आहे. प्रियांनो, येशू आला आणि मग पुढच्या वचनामध्ये आम्ही पाहतो, तेव्हा येशूने त्यांना म्हटले, मुलांनो, तुमच्या जवळ खायला काही आहे का? त्यांनी त्याला उत्तर दिले नाही. त्याने त्यांना म्हटले, मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका, म्हणजे तुम्हाला सापडेल. आमेन. कधी कधी आपण आपल्याच मार्गाने चालतो. प्रियांनो, यश नाही प्राप्त होत. देवाच्या मार्गाने गेल्याशिवाय यश प्राप्त होत नाही. जे कष्टातून येतात सेवक, ज्यांनी आपलं घरदार, शेतीवाडी त्याच्या कार्यासाठी सोडून दिलेली आहे, असे सेवक की ज्यांनी प्रभूच्या शेतीत आपलं लक्ष घातलंय, असे सेवक. प्रभू पहिले आपल्या सेवकांना सांभाळतो, कारण त्याच्या वचनाचा प्रचार ते करतात, त्याची सेवा करतात, त्यांना चांगलं आरोग्य देतो आणि त्यांना शांतीत ठेवतो. सेवकाला देवाचं वचनच कडक वागण्यास शिकवते.
पवित्र शास्त्रामध्ये जर आपण पाहिलं, एलिया, अलिशा हे सगळे कडक वागलेले लोक आहेत. बायबलमध्ये तटस्थ. शमूएल संदेष्टा प्रियांनो पुढे जात असताना तेव्हा येशूने त्यांना म्हटले, जाळ उजव्या बाजूला टाका. कुठं टाका? बापरे, त्या समुद्रामध्ये कष्ट केले. येशू आल्या आल्या त्यांना म्हणतो, मुलांनो तुमच्या जवळ काही आहे का? काहीच उत्तर नाही दिलं, कारण काहीच नाहीये. भुका लागलेल्या. आईला काळजी असते मुलांची, की मुलं गेले आहेत, आता आल्यावर जेवतील. ती स्वयंपाक करते. प्रियांनो, येशू म्हणाला उजव्या बाजूला टाका. कष्टाच्या वेळेस, आजार आणि व्याधीच्या वेळेस प्रभू आमच्यासाठी धावून येतो. प्रियांनो, दिसत नाही, धावून आमच्या जवळ असतो. तसंच चाल. येशूला शिष्यांची काळजी होती. आणि मग शास्त्रामध्ये आपण पाहूया, आणि त्याने उजव्या बाजूला सांगितलं. तेव्हा काय झालं? माशाचा घोळका त्यांना सापडला. आमेन. टाकलं रे टाकलं, मासे तयारच होते. पहा, आपल्या कष्टाला प्रतिफळ देणं देखील देवाच्या हातात आहे. तुम्ही कष्ट करा, यशच येत नाही. पण ज्या वेळेस आपण प्रभूच्या आज्ञा पाळतो, प्रभूला सोबत घेतो, यश आणि समृद्धी प्राप्त होते. आणि त्यांना माशाचा घोळका सापडला आणि ते त्यांना ओढवेना, असं आपण 6व्या वचनामध्ये वाचतो. इतका माशाचा घोळका. मासेच मासे, मासेच मासे, मोठे मासे, बारके मासे नाहीच. आणि प्रियांनो, पुढे जात असताना केवढं यश शिष्यांना प्राप्त करून देतो प्रभू येशू ख्रिस्त. आणि पुन्हा आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचणार आहोत. यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती, तो पेत्राला म्हणाला, प्रभू आहे. आमेन. मासे सापडले, उभा असलेला हा प्रभू आहे. आमचा प्रभू मरणातून उठला. कारण जिथं प्रभू येशू आला तिथं आशीर्वाद आला. प्रभू आहे. ज्यावेळेस आमचे दुःखचं निवारण परमेश्वर करतो, त्यावेळेस आमच्या तोंडात असलं पाहिजे, प्रभू आहे. प्रभूने हे काम केलं. आपण त्या गोष्टी म्हणतच नाही, आपण म्हणतो योगायोग झाला, वेगळंच म्हणतो. योगायोग झाला, योगायोग होत नाही. प्रभूच सगळ्या गोष्टी करतो. आमचे अश्रू पुसतो, आमचं दुःख दूर करतो, आमच्यासाठी सर्व गोष्टी घडवून आणतो. प्रियांनो, बायबलच्या अद्भुत गोष्टीमध्ये आपण मन लावलं पाहिजे. एक एक ओळ वाचून काढली पाहिजे. केवढी अद्भुत आहे. तो म्हणाला, जाळे टाका, उजव्या बाजूला टाका. टाकल्या बरोबर मासे सापडले. प्रियांनो, पुढे जात असताना
ह्यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, प्रभू आहे, प्रभू आहे. हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कमरेशी गुंडाळून घेतला, कारण तो उघडा होता, आणि त्याने समुद्रात उडी टाकली. पहा, प्रभू आहे म्हटल्यावर गुरुचा कसा सन्मान करतो पेत्र. मासे धरत होता, अंगावर नव्हतं, असेच धरत होते, वर नसल काही घातलं, पण प्रभू आहे म्हटल्याबरोबर त्याने अंगरखा घातला. सन्मान आहे. किती मोठं प्रेम आहे. प्रभू आहे, आमचा प्रभू ख्रिस्त, म्हणून आमचंही मन त्याच्यासाठी त्याला सन्मान दिला पाहिजे. राजांचा राजा, आमचा देव, आमचा बाप, आमचा परमेश्वर सर्व काही आम्हाला देतो. किती कापडं आहेत आपल्या कपाटात, मोजले कधी? मोजत नाही, मोजून होतच नाही, एवढे कपडे आहेत आपले. एक दिवस प्रयत्न करा ना, तुम्ही मोजून पहा, मोजता येतात का? अहो, मोजू शकत नाही तुम्ही. आणि चर्चला येताना कसंही घालून नाही यायचं. देवानं दिलेले आहेत त्याच्यातून चांगले कपडे घालायचे. आपल्या मुलांना शिकवा. आणि मग काय झालं? दुसरे शिष्य माशाचे जाळे ओढीतून आले, कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते, सुमारे 200 हातावर होते. त्या किनाऱ्यावर उतरल्यावर त्यांनी कोळशाचा विस्तव, त्यावर घातलेली मासळी व भाकरी पाहिली. पहा प्रियांनो, येशूने आपल्या शिष्यांसाठी काय केला? स्वयंपाक तयार केला. कसा हा गुरु आहे? शिष्यांची सेवा करतो. शिष्यांची सेवा करतो म्हणजे शिष्यांची आई आणि बाप तो होतो. शिष्यांना तो म्हणतो, मुलांनो, तुमच्या जवळ काही खावयास आहे काय? असा हा गुरु, जगत गुरु प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांचे पाय धुतो. हा ख्रिस्त, पुनरुत्थान आणि जीवन असलेला ख्रिस्त आपल्या शिष्यांना विचारतो, तुमच्या जवळ काही खायला आहे काय? तुम्ही जेवले का? त्याला माहिती आहे रात्रभर यांनी मासे धरले, काहीच नाही, भुका लागलेल्या आहेत. येशूनं त्यांच्यासाठी जेवण तयार केलं. आमेन. काय करतो येशू ख्रिस्त आपल्यासाठी? काय करतो? युद्ध लढतो. मोठमोठाले आमचे शत्रू आमच्या पायाच्या जवळ आणून ठेवतो. आमेन. आम्हाला विजयी करतो. केवढे आशीर्वाद आहे. पुढे जाऊया आपण. मग किनाऱ्यावर उतरल्यावर त्यांनी कोळशाचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकरी पाहिली. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही इतक्या धरलेल्या मासळीतून काही आणा. शिमोन पेत्राने मछव्यावर चढून 153 मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनाऱ्यावरून ओढून आणले. तितके असतानाही जाळे फाटले नाही. आमेन. असंच आमचं अंतःकरण पाहिजे प्रियांनो. घट्ट येशूसाठी, घट्ट मजबूत विश्वास, मजबूत प्रीती, मजबूत सहनशीलता. केवढे आशीर्वाद देवानं दिले. हे आशीर्वाद आम्हाला प्रभूनं प्राप्त करून दिले. हे आशीर्वाद आम्हाला प्रभूने प्राप्त करून दिले. आमचं अंतःकरण असंच घट्ट पाहिजे प्रियांनो. ते जाळी 153 मासे सापडले तरीही जाळी फाटली नाही. आमेन. दावीद म्हणतो की तो माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहेत. माझे पात्र काठोकाठ भरले आणि वाहत आहेत. नळाखाली हांडा लावला, हांडा भरला,
आणि पाणी चाललंय वर. आमचं अंतःकरण भरून गेलं. आता काही आशीर्वादाची गरज नाही. कोणी घ्या आशीर्वाद. जाने दो, जाने दो, जाने दो, हमारे पास है. लाइन चले गई. अरे हंडा खाली झाला. आमचं पात्र असं काठोकाठ भरून वाहिलं पाहिजे प्रियांनो. आशीर्वादाची गरज आहे आपल्याला, प्रभू बरोबर चालण्याची. पहा, शिष्यांनी काहीच धरलं नाही. तसं जीवनामध्ये एखादं काम आपण सुरू करतो, ते देवाला आवडलं का आपण काम करतो तर आपण विचारतो का प्रभूला की प्रभू ती नोकरी करू का, ते काम करू का? प्रभूकडून उत्तर यायच्या आधीच तुम्ही प्रभू होता. कधीच तुम्ही जय मिळत नाही. तुम्ही प्रभू पुढे बसावं 1-2 दिवस. असा कसा मार्ग नाही निघत? माझा भाऊ ITI ला गेला. दहावी झाला, ITI ला गेला. पप्पा म्हणत होते जाऊ नको रे. पैसे भरले, सोडून दिले. पुन्हा 11वी 12वी शिकतच होता. 12वीला चांगले गुण आले. D.Ed ला नंबर लागला. D.Ed झालं 2 वर्षाचं. लगेच जिल्हा परिषद मध्ये नोकरी सरकारी. ही प्रभूची कृपा. तेव्हाच सांगतो, माझा उद्देश तसा नाहीये की ITI नाही व्हायचं कोणी. तसं नाही. प्रभू एकाला शिक्षक नेमतो, एकाला ITI साठी नेमतो, एकाला ड्रायव्हिंग साठी नेमतो, एकाला एक एक गोष्ट देतो. देवाचे आभार मान. कामाची सुरुवात करत असताना प्रभूला हे पटल का आम्ही काम करू? प्रभूची इच्छा आहे आम्ही शिकावं, पुढे जावं. ज्ञान पाहिजे तर शिक्षणही महत्वाचं आहे. शिक्षण खूप महत्वाचं आहे. शिक्षण खूप महत्वाचं आहे जीवनामध्ये. मुलांचं वय आहे शिक्षण घेण्याचं. त्यांनी शिकलं पाहिजे. येशू आला किनाऱ्यावर, शिष्यांना धीर आला. येशू ख्रिस्त आले, शिष्यांना धीर आला. तुम्ही असं म्हणाल की आमचं काय होणार पुढं? काय नाही, तुम्ही प्रभूला शरण या. प्रभू तुमच्या बरोबर असणार. पुढे जात असताना प्रियांनो, येशूने त्यांना म्हटले, तुम्ही इतक्या धरलेल्या मासळीतून काही आणा. शिमोन पेत्राने मछव्यावर चढून 153 मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनाऱ्यावर ओढून आणले. तितके असतानाही जाळे फाटले नाही. येशू त्यांना म्हणाला, या न्याहारी करा. तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले. म्हणून आपण कोण आहात हे त्याला विचाराव्यास शिष्यातील कोणी धसला नाही. प्रभूनं तयार केलं जेवण आणि म्हणाला, मुलांनो या जेवा. प्रियांनो, कसा हा गुरु आहे? मरणातून उठला पण लक्ष शिष्यांकडे आहे. शिष्य पेत्र, त्याचं अंतःकरण बदललं. ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यात त्याने ख्रिस्तावर विश्वास ठेवला. त्याने पश्चाताप केला. प्रियांनो, पश्चाताप केला. ज्याने 3दा प्रभू येशूला नाकारलं होतं. प्रियांनो, योहान 21:14 मध्ये आपण वाचतो की येशू मेलेल्यातून उठला व शिष्यांना दर्शन देण्याची ही त्याची कितवी वेळ होती? 3री वेळ होती.
तिसरी वेळ येशू उठला, आपल्या शिष्यांना त्याने दर्शन दिलं. आणि प्रियांनो, आज आपण वाचलं, ही तिसरी वेळ. म्हणून कलसैकरास पत्र याचा 3 अध्याय वचन 1 मध्ये देवाचं वचन म्हणतं की तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविला गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. प्रियांनो, जगातल्या गोष्टी आम्हाला मिळाल्या नाही तरी चालतील. म्हणून प्रेषित पाऊल यामध्ये लिहितो की तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविला गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. ख्रिस्त उठला आहे, ख्रिस्त उठला आहे, देवाच्या उजवीकडे तो बसला आहे. जगातल्या गोष्टीकडे मन लावू नका, वरील गोष्टी मिळवण्याकडे मन लावा. स्वर्गाकडे दृष्टी लावा, जिवंत परमेश्वराकडे दृष्टी लावा. जगाकडे दृष्टी लावू नका. लोकांकडे पाहून आपण प्रभूची सेवा करू शकत नाही. लोकांकडे पाहून आपण विश्वासू राहू शकत नाही. म्हणून आमचा हा अहंकार, मीपणा, आमचा द्वेष आम्ही बदललं पाहिजे. ख्रिस्तामध्ये आम्ही बदललं पाहिजे. प्रियांनो, लोकांकडे पाहून आम्ही विश्वासात नाही राहू शकत. आम्ही ख्रिस्ताकडे पाहून विश्वासात राहायचं. प्रियांनो, पुढे जात असताना कलसैकरास पत्र याचा 3 अध्याय आणि वचन 23, आणि जे काही तुम्ही करता ते माणसांसाठी म्हणून करू नका. तुम्ही जे काही करता प्रियांनो, ते माणसांसाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. आमेन. तुम्ही जे काही करता, चर्चला येता, प्रभूसाठी येता, बायबल वाचता, प्रभूसाठी वाचता, प्रार्थना करता, प्रभूसाठी करता. जे काही तुम्ही कराल ते प्रभूसाठी म्हणून करा, माणसांसाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. अंडरलाईन करायला 24वे वचन, प्रभू पासून वतन रूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहित आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा. प्रभू पासून वतन रूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहित आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करीत जा. कुणाची चाकरी करीत जा? प्रभू ख्रिस्ताची चाकरी करा. माणसांची चाकरी करायची नाही. बंद करा. पहा, हे शिष्य, गुरुची आठवण येते. गुरु विना राहू शकत नाही. जगत गुरु प्रभू येशू ख्रिस्त सापडला. शिष्य बदलले. येशूला त्यांनी जवळून पाहिलं की ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. त्याचं पुनरुत्थान आणि जीवन पाहिलं.
म्हणून प्रभूच्या विश्वासात स्वतःला ठेवा. प्रभूच्या विश्वासात स्वतःला ठेवा. प्रभूमध्ये वाढा प्रियांनो. प्रभूच्या विश्वासात वाढा. येशू मरणातून उठला. शिष्यांची काळजी त्यांनी घेतली. आज तुम्ही जगात आहात. ज्या स्थितीतून तुम्ही चालला आहात ती स्थिती बदलण्यासाठी परमेश्वर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त सामर्थ्यवान आहे. आज देवाचे आभार मानू. प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठला प्रियांनो. ही तिसरी वेळ की त्याने शिष्यांना दर्शन दिले. आज आपण त्याच्या विश्वासामध्ये स्वतःला ठेवूया. त्याच्या कृपेत आम्ही स्वतःला ठेवू. ज्या प्रकारे पेत्राने ख्रिस्ताचा आदर केला, त्याने कपडे घातले, आम्ही देखील प्रभूसाठी जे काही काम आपल्याला प्रभू देईल त्या कामात, त्या सेवेत आम्ही प्रभूला उंच करावं. आम्ही सत्यामध्ये चालावं आणि प्रभूच्या वचनात आम्ही वाढावं. आपण प्रार्थना करू. पित्या, आम्ही तुझे आभार मानतो. आज या वचनाद्वारे तू प्रत्येकाशी बोललास. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. प्रत्येकाला तुझ्या वचनात चालव. सत्यामध्ये चालव प्रभू. वचनाच्या कुंपणात राख. प्रभू, तुझी दया सनातन आहे. तू आमच्यावर प्रेम करतोस. या आठवड्यात आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर प्रभू. तुझ्या पुत्रानं शिष्यांना तिबिरिया समुद्राजवळ न्याहारी दिली, जेवण तयार केलं. प्रभू, आमच्यासाठी तुझ्या पुत्रानं 2000 वर्षापूर्वी वधस्तंभावर प्राण दिला आणि आम्हाला पापाच्या दास्यातून त्याने सोडवलं. त्याचं स्मरण आम्ही रोज करत असताना प्रभू, आज चर्चमध्ये उपस्थित असलेल्या आमच्या सर्व बहीण भावांसोबत आज प्रभू भोजनामध्ये ही भाकर आणि हा प्याला आमच्यासाठी तू आशीर्वादाचा असा कर. परमेश्वरा, आम्हा प्रत्येकाला तुझ्या ख्रिस्ताच्या प्रकाशात तू चालव. पापाच्या दास्यातून, पापाच्या अंधारातून आम्हास तू राख परमेश्वरा. आणि आम्हा प्रत्येकाभोवती तुझ्या वचनाचं कुंपण सदैव असू. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन.